आणि जर तुम्ही व्यवसायामध्ये नवीन असाल, तुमचा नव्यानेच व्यवसाय सुरू करताय, तर तुम्ही ऑनलाईन माध्यमांचा वापर तुमच्या व्यवसायाच्या मार्केटिंग किंवा ॲडव्हर्टायझिंगच्या टेस्टिंगच्या कन्सेप्टसाठी मोठ्या प्रमाणात यूज करू शकता. आता हे मार्केटिंग, ॲडव्हर्टायझिंग ह्याच्यामध्ये टेस्टिंगची काय कन्सेप्ट आहे? तर आपल्या व्यवसायाच्या जाहिराती टेस्ट करताना आपल्याला काय करायचं आहे? समजून चला, आपण वडापाव विकतोय, तर या वडापावची आपण लेट्स से हा एवढा साईज आहे, याची प्राईस आहे 10 रुपये. त्याची साईज वाढवली, त्याची प्राईस केली 20 रुपये. हा नॉर्मल साईजचा तुमचा 10 रुपये हा रेग्युलर तुम्ही सेल करताय, तोच ह्यामध्ये चेंजेस करायचे नाही आहेत. टेस्टिंगसाठी आपल्याला नवीन प्रोडक्ट क्रिएट करायचा आहे. आता ह्या नवीन प्रोडक्टची प्राईस काय ठेवणार आहात तुम्ही? ह्या नवीन प्रोडक्टच्या प्राईसमध्ये आपल्याला टेस्टिंग करायचं आहे. लेट्स से तुमच्याकडे दर दिवशी 10 कस्टमर्स येतात. 10 कस्टमर्सपैकी एका कस्टमरनी हा तुमचा 20 रुपीजवाला वडापाव खरेदी केला. ही ऑफर तुम्ही महिनाभर चालवलीत. महिन्याभरात तुम्हाला 15 सेल आले आणि पुढच्या महिन्यात तुम्ही याच 20 रुपयाच्या वडापावची प्राईस 25 रुपये केली. लेट्स से 2 दिवसात 20 कस्टमर्स येतात, पण या 20 कस्टमर्सपैकी एकानेही ती चूज केलं नाही. तर एका आठवड्यामध्येच या प्रोडक्टच्या प्राइसिंगमधला तुम्हाला फॅक्टर सापडून येईल.